आज आपण रोमन संख्या हा टॉपिक घेणार आहोत. लक्ष द्या. रोमन संख्या. आता रोमन संख्या आपण घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक म्हणजे आय. 2 ला कसं लिहायचं? डबल आय. 3 ट्रिपल आय. 4 हे फी आणि मागच्या बाजूस आय म्हणजे हे झाला 4 आणि 5 फी. 6 फी आय. 7 कसे लिहायचे? फी डबल आय. 8 फी आणि ट्रिपल आय. 9 कसे लिहायचे? यक्स आणि त्याच्या आधी आय. आणि 10 कसे लिहायचे? यक्स. आता 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आपण शिकलो. यामध्ये एक लक्षात ठेवा, हे 5 लक्षात ठेवा. आता 1 साठी आपण आय लिहितो, 5 साठी फी लिहितो, 5 साठी फी, 10 साठी आपण यक्स. त्याचप्रमाणे 50 साठी आपण लिहितो यल. 100 साठी आपण लिहितो सी आणि 500 साठी लिहितो डी. 1000 साठी लिहितो एम. एवढं आलं लक्षात? आता रोमन संख्या कोणतीही जर आपल्याला दिली तर आपल्याला समजलं पाहिजे हीच आहे म्हणून. आता ही संख्या दिलेली आहे आपल्याला 20. तर आपल्याला रोमन मध्ये लिहायचं असल्यावर कसं लिहायचे? एक्स डबल एक्स. आलं लक्षात एवढं? आता याचे एक नियम आहे, कोणतीही संख्या ही रोमन 3 वेळा लिहित नसतात. म्हणजे यक्स 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 3 वेळा लिहितात, 4 वेळा लिहित नसतात. किती वेळा? 4 वेळा. आलं लक्षात एवढं? आणि हे यल आहे. यलच्या वरी असं बार जर दिला तर काय समजायचं? यल म्हणजे किती? 50 आणि याच्या 5 पट. 5000. हे यल आहे. यल वर बार म्हणजे काय करायचं? यल म्हणजे आपल्याला माहित आहे किती आहे? 50 म्हणजे याच्या 1000 पट. म्हणजे हे किती? हे 5 1 2 3 4 4 शून्य जोडले म्हणजे किती येते? 50,000. याचप्रमाणे आपल्याला जर दिलेला असेल 50/10 तर हे आपल्याला रोमन मध्ये कसं लिहायला लागतं? यल आणि हे यक्स. याचप्रमाणे आपण उदाहरण पाहू. 11 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहून पाहू आपण. 11 एक्स आय, 12 एक्स
डबल आय, 13 एक्स ट्रिपल आय, 14 हे एक्स, हे पी आणि हे आय, 15 एक्स पी, 16 एक्स पी आय, हे 16, हे 10, हे 5, हे 1, 16, 17 एक्स पी डबल आय, 18 एक्स पी ट्रिपल आय, 19 कसे लिहायचे, एक्स हे एक्स आणि हे या एक्सच्या मागे 19 आणि हे 20 लिहायचे असेल तर आपल्याला हे एक्स, हे एक्स, हे झाले 20. याचप्रमाणे तुम्ही 30 कसे लिहिसाल, एक्स एक्स एक्स. आलं लक्षात. आता त्याप्रमाणे 40 कसे लिहिसाल. आता आपल्याला असं वाटते 10 म्हणजे किती, एक्स. मग आपण 4x असे लिहायचे नाही, म्हणजे कोणतेही जी ह्या रोमन अंक आहे 4 वेळा येत नसतात, 3च वेळा लिहायचे, त्यानंतर दुसरे रोमन अंक लिहायचे. 40 कसे लिहायचे. आता 40 म्हणजे 50 मायनस 10 म्हणजे 40. 50 ला माहित आहे आपल्याला 50 म्हणजे किती, यल. मग लिहायच्या यल, हे 50, 50 च्या आधी एक्स, हे म्हणजे 40. आलं लक्षात. आता आपल्याला 99 जर लिहायचे असतील तर कसे लिहिसाल तुम्ही, हे 100 मधून 1 कमी करायचे 99, बरोबर आहे. 100 साठी आपण काय लिहितो, सी, आणि 1 साठी काय लिहितो, आय. मग हे सी आणि त्याच्या आधी लिहायचे आय. आलं लक्षात. आता त्याचप्रमाणे 400 आहे. 400 म्हणजे किती, 100 ला आपण काय घेतो, सी, सी 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 सी. हे 400 असे लिहायचे नाही. रोमन अंक 4 वेळा लिहित नसतात. मग आता 400 नंतरची मोठी संख्या कोणती, 500 आहे ना. आपण 500 ला काय लिहितो आपण. आता 500 म्हणजे आपण काय लिहितो, एल सी डी. आपल्याला माहितच आहे. त्याप्रमाणे आपण डी म्हणजे 500 आणि त्याच्या आधी सी लावले म्हणजे 100. 500तून 100 कमी केले किती, 400. म्हणजे सी डी म्हणजे किती, 400. आता एम म्हणजे आपल्याला माहित आहे किती, 1000. आता आपण याच्यावर आधारित बेरीज कशी करायची, रोमन अंकाची बेरीज असं दिलेलं आहे, रोमन मध्येच लिहायची आहे. तर ते उदाहरण आपण पाहू. आता रोमन संख्यावर आधारित बेरीज कशी करायची आहे ते पाहू आपण. उदाहरण क्रमांक 1 घ्या. एक्स व्ही आय प्लस एक्स आय फी बरोबर किती. आता इथं आपण बेरीज करू. आता एक्स फी आणि डबल आय, इथं एक्स आय फी, ह्या कोणत्या संख्या आहेत हे आपल्याला आधी लिहून घ्यायचं. एक्स म्हणजे किती, 10, फी म्हणजे 5 आणि हे 2 आय डबल आय म्हणजे 2. किती झाले हे, 17. आता हे किती आहे, एक्स 10 आणि हे 5 आहे, हे कमी करा 4, किती 14. म्हणजे 17 आणि 14 बरोबर किती, 31. तर 31 ला कसं लिहायचं रोमन मध्ये,
म्हणजे याचं उत्तर काय? एक्स 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 ट्रिपल एक्स आय 31. आलं लक्षात? आता समोरील उदाहरण घेऊ आपण. लक्ष द्या, हे m प्लस l उदाहरण नंबर 2 बरोबर किती? आपल्याला काय करायची आहे? बेरीज. सोपं उदाहरण आहे. m म्हणजे किती? 1000. l म्हणजे किती? 50. म्हणजे 1050. याला रोमन मध्ये कसं लिहायचं? m l. तिसरं उदाहरण घ्या. त्याचप्रमाणे l प्लस m बरोबर किती येईल? मग प्लस म्हणजे सारखंच. किती? 50 प्लस 1000 बरोबर किती? 1050. हे m l. त्याप्रमाणे आपण दुसरं उदाहरण घेऊ. नेक्स्ट घ्या. एक्स एल प्लस एक्स बरोबर किती? एक्स एल म्हणजे किती? 40. किती येते? 40 प्लस 10 बरोबर 50. 50 साठी किती लिहायचं असते आपण रोमन मध्ये? यल. इथं लक्ष द्या, इथं यल म्हणजे 50 आणि एक्स म्हणजे डावीकडे लिहिलं तर मायनस होते 40. हे जर उजवीकडे असले तर प्लस याच्यात. म्हणजे एक्स यल म्हणजे किती? 40. एक्स म्हणजे 10. 40 अधिक 10 बरोबर 50. 50 ला रोमन मध्ये कसं लिहायचं आहे? यल. आलं लक्षात? नेक्स्ट उदाहरण घेऊ. लक्ष द्या, उदाहरण क्रमांक 5. एक्स एक्स प्लस डी बरोबर किती? आता एक्स एक्स म्हणजे किती? 20. डी म्हणजे किती? 500 बरोबर 520. 520 ला कसं लिहायचं आपण? डी एक्स एक्स. आलं लक्षात? नेक्स्ट उदाहरण. लक्ष द्या, उदाहरण क्रमांक 6. सी डी प्लस सी किती येते? रोमन अंकामध्ये सी डी बरोबर सी. रोमन मध्येच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. लक्ष द्या, सी डी सी. आता डी म्हणजे किती? 500. डी च्या डावीकडे लिहिले आहे म्हणजे मायनस किती? सी ची किंमत किती आहे? 100. 500 मायनस 100 किती? 400 प्लस सी म्हणजे 100 बरोबर 400 प्लस 100 500. 500 ला काय लिहितो आपण? डी. आलं लक्षात? नेक्स्ट उदाहरण घेऊ. लक्ष द्या, आता वजाबाकी पाहू आपण रोमन संख्येची. वजाबाकीचे आपण 2-3 उदाहरण पाहू. त्यानंतर गुणाकाराचे आणि त्यानंतर भागाकाराचे आपण 2-3 उदाहरण पाहू. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे रोमन अंकावर आधारित उदाहरण विचारतात ते आपण सोडून पाहू. एम मायनस सी बरोबर किती? एम म्हणजे किती? 1000. सी म्हणजे किती? 100. 900. आता 900 कसे लिहायचे आपल्याला माहित आहे. हे इथं लिहायचा एम म्हणजे 1000 मायनस 100 किती? काय सांगा? सी. सी एम. सी एम म्हणजे किती? 900. घ्या नेक्स्ट उदाहरण घ्या. लक्ष द्या, उदाहरण हे फी आणि लक्ष द्या इकडं एक्स फी बरोबर किती?
आता हे इथं बार आहे, हे रेषा आहे, याचा अर्थ आपण पाहिला होता. याचा अर्थ म्हणजे कोणतीही संख्या असेल त्यात वरी बार दिलेला असेल, रेष दिलेली असेल तर 1000 पट होते. म्हणजे आपल्याला 1000 ना गुणावं लागेल आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायची आणि ती वजाबाकी म्हणजे उत्तर आलेलं ते रोमन मध्ये लिहायचं. उदाहरण छोटस आहे पण चुकलं नाही पाहिजे. x म्हणजे किती येते? x म्हणजे 10. 10 चे 1000 पट किती येते? 10,000. आणि फी म्हणजे किती? 5. 5 चे 1000 पट किती येते? 5000. आता 10,000 आणि 5000 याची वजाबाकी किती? 5000. 5000 ला कसं लिहायचं हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे याचं उत्तर कसं? हे फी वर एक रेषा द्यायची आहे. आलं लक्षात? घ्या समोरचं उदाहरण, लक्ष द्या. आता आपण रोमन गुणाकार पाहू. L गुणिला C. L म्हणजे किती? 50 आणि C म्हणजे किती? 100. किती येते? 5000 ला कसं लिहितो आपण? फी आणि एक वरी बार द्या. आलं लक्षात? या नेक्स्ट उदाहरण घेऊ. लक्ष द्या. L गुणिला X. L म्हणजे किती सांगा? 50 बरोबर. X म्हणजे किती? 10. किती येते? 500. 500 ला आपण कसं लिहितो? D. हे तुम्हाला माहितच पाहिजे. I म्हणजे 1, फी म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D बरोबर 500 आणि M 1000. यानंतरच्या ज्या संख्या आहे बार अशी वर रेष वापरून आपण काढायची असते. हे जर तुमचं पाठ असेल तर गणित आपल्याला सोडवता येतील. घ्या समोरचं उदाहरण घेऊ. लक्ष द्या. आता भागाकाराचे उदाहरण पाहू. M X सांगा. M म्हणजे किती? 1000. X म्हणजे किती? 20. 00 बरोबर कमी झाला. 2 10 50 म्हणजे याचं उत्तर किती येते? 50. 50 ला आपण कसं लिहितो? L. आलं लक्षात? घ्या समोरचं उदाहरण. लक्ष द्या. B C डिवाइड बाय V. पहा D म्हणजे किती? 500. C म्हणजे 100. हे 100 किती? 700. म्हणजे वर किती? 700. फी म्हणजे 5. 5 1 5 5 चौक 20 140. आता 140 ला कसं लिहायचं रोमन मध्ये? 100 म्हणजे C. 40 कसे लिहायचे आहे? 50 मायनस 10. लक्षात? हे C लिहायचा आणि 40 हे 50 चा हे L आणि हे X. C X L हे झाले 140. आलं लक्षात? घ्या समोर. लक्ष द्या. CM डबल I. C इथे M म्हणजे 1000
आणि त्याच्या मागे लिहिलेलं आहे म्हणजे -100. किती? 900. 900 डिवाइड बाय किती? 2. किती ते? 450. 450 ला कसं लिहायचं मग? 450 हे 500 म्हणजे डी. 500 म्हणजे डी. डी च्या मागे 50. 50 ला कसं लिहितो आपण? एल. म्हणजे याचं उत्तर काय येईल? एल डी. आलं लक्षात? आता आपण यानंतर स्पर्धा परीक्षेवर आधारित जे उदाहरणं आहेत ते आपण समोरच्या नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे.